कास हे अलीकडच्या काळात जागतिक पर्यटनासारखं तिथं खरं तर त्याला महत्त्व प्राप्त झालंय. कासची फुलं हे त्याचं आकर्षण असलं तरी भविष्यात एक काळ असा येईल की कासला फुलं होती, कासला फुलं आहेत आणि कासला फुलं असतील अशा पद्धतीचं एक तिथं वातावरण तयार झालेलं आहे. तिथलं एकंदर जर परिस्थिती बघितली तर आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि त्या फुलांपेक्षा हॉटेलांचा बाजार मोठा झालाय. सगळे नियम, सगळे निकष हे बाजनात कधीच गुंडाळलेत आणि ज्या ज्या तक्रारी झाल्या त्या सर्व अंतिम टप्प्यावर मिटवण्याच्या तयारीत सगळेजण आहेत. त्यामुळं कासला सगळं जे चाललंय ते कासला जंगलाच्या ऐवजी हॉटेलांचं जंगल झालंय आणि ही मोठी शोकांतिका आहे. खरं तर कासला एक 4-5 वर्षापूर्वी एक नाटक उभं राहिलं होतं. एक 3-4 गाड्या इलेक्ट्रिकच्या 3-4 गाड्या आल्या होत्या. ते वर्षासाठी नाटक होतं. त्या गाड्या कुठं गायब झाल्या आणि कुणी गायब केल्यात आणि कुठं ठेवलेत हे कुणालाच माहित नाही. आज स्थानिक लोक जे आहेत ह्या स्थानिक लोकांच्या 5 ते 6 गावातनं एक कमिटी केली. त्या कमिटीचा कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशाच पद्धतीचा आहे. कुणाचा कुणाला पायपोस नाही, कोण तिथं पाहत नाही. आणि वन विभाग असेल आणि त्या कमिट्या आणि राजकारणी ह्या तिघांचा मिळून जो बाजार चाललाय तो सगळ्यांच्याच डोक्यावरनं चाललाय. तुम्ही महाबळेश्वरला सातारकर गेला तर तुम्हाला MH11 गाडी बघितली की सोडली जाते. म्हणजे तिथं तुम्ही पर्यटनाला गेलाय, तुमच्या नातेवाईकाकडे गेलाय, तुमच्या मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हायला गेलाय, हे बघितलं जात नाही. MH11 म्हटलं की गाडी सोडली जाते. इथं मात्र जिजिया कर आकारला जातोय 150 रुपये आणि तोही पर हेड. आपण कुठल्या जगात वावरतोय? आज जिल्ह्यात 4 मंत्री, 3 टोल सातारकर भरताय. सातारा जिल्ह्यातली जनता 3 टोल भरते, महामार्गावरचे 2 आणि तो 1. नशीब साताऱ्यात जे भुयारी झालाय ना, मार्ग भुयारी, त्याला टोल आकारला नाही. हे सातारकरांचं खरं तर भाग्य आहे, तिकडंच आकारला जातोय. आणि सातारकरांचं दुर्दैव आहे की सातारकर हे सहन करतायत. विशेष म्हणजे कासला जर तुम्ही अगदी निवांत हॉटेल पासून जर बघितलं तर 200 ते 250च्या वर हॉटेल्स आणि तुमचे खरं तर फार्म हाऊस दिसतील. किती लिगल आहेत, किती जणांनी त्याची परवानगी घेतली. माग मध्यंतरीच्या काळात नोटिसा निघाल्या, त्या नोटिसांचं काय झालं? महसूल विभाग करतंय काय? कुणालाही घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त खिशे भरण्याचं काम चाललंय अशी मोठी चर्चा या माध्यमातून होती. जे समितीचे सदस्य आहेत ते राजकारण्यांच्या आतल्या गोटातले आहेत अशी बी चर्चा आहे. म्हणजे सातारकरांच्या खिशावर हे 3ऱ्या वेळेला टोलचं भूत उभारलंय. ते तरी थांबवा. आमचं म्हणजे एक मराठीत म्हण आहे, आमचीच मोरी आणि आम्हाला चोरी. हे कशासाठी? हे कुठंतरी थांबलं पाहिजे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबाराजे असतील, यांनी यात लक्ष घातलं पाहिजे. सातारकरांच्या MH11 गाड्या तरी सोडा, तेवढं तरी लोकांना फुकट बघू द्या. सगळंच विकत कसं घ्यावं? आणि सातारकरात एवढे काय फार मोठं इथं विकासाची गंगा वाहिलेली नाही. साताऱ्यात ही MIDC फार मोठे झाली, सुरू झाली आणि तिथं फार मोठे उद्योग आलेत म्हणून सातारकरांकडे पैसा आहे. सातारची जनता ही, सातारचं शहर हे पेन्शनरांचं शहर आहे. आणि ह्या शहरात जर अशा पद्धतीचे 150-150 रुपये टोल कासला जाईल. मला जर उद्या बामणोलीला जायचंय, माझ्या एखाद्या मित्राची दुर्घटना झाली, माझ्या मित्राच्या घराचा एखादा चांगला समारंभ आहे, एखादी चांगली लग्न आहे, कुणाचं सुपारी आहे, कुणाचं काय कुठलंही धार्मिक कार्य असेल, ह्याला जायचं तर 150 रुपये माझ्या कुटुंबियाची देऊन जावं का? आणि त्यासाठी तिथं म्हणजे जी समिती आहे ती समिती म्हणजे हवेत आहे. आणि एवढी हवेत आहे ती समिती की आम्हाला राजकारण्यांचा एवढा पाठिंबा आहे की आमचं कोण वाकडा करू शकत नाही. अशा पद्धतीत ते लोकांशी बोलतायत. अरे तुम्ही टोल महिना 2 महिने 3 महिन्याचं फुलाचं दुकान होईल, 9 महिने तुम्हाला सातारकरांचीच एकमेकाची तोंड बघायच्यात. हे तरी ध्यानात ठेवा. कमीत कमी बोलताना सरळ बोलावं.
वाहनं लावताना तुमची कुठल्या सोयी नाहीत. तिथल्या त्या इलेक्ट्रिक ज्या गाड्या आणल्या होत्या म्हणजे कासानीच्या तिथं गाड्या त्या लावल्या जायच्या म्हणजे पर्यटकांच्या, आणि तिथून तुम्ही का तर पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि प्रदूषण होऊ नये म्हणून त्या गाड्या आणल्या. 1 वर्षाचं नाटक झालं 3 महिन्याचं. त्या गाड्या कुठे आहेत? त्या गाड्या कुठे आहेत हे पहिलं जाहीर करा. त्या गाड्या कुणाच्या गाड्यात घातल्या ते जाहीर करा. ह्या टोलचा हिशोब तुम्ही कुणाला देता ते सांगा. वन विभागाचं आणि ह्या समितीचं साठवणूक आहे अशी फार मोठी चर्चा आहे. ह्या चर्चेला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तरी लोकांना मांडावं की बाबा हे एवढे आमचे पैसे येत आहेत, आम्हाला ह्या पैशातून एवढे पैसे मिळत आहेत आणि आम्हाला ह्या पैशातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही हा विकास करतो. पण बोरकाचा विकास करतं तर फॉरेस्ट सांभाळतंय कोण? तर ते समितीवाले. म्हणजे काय? म्हणजे ह्या समिती नेमण्याचं कारण काय? जर तिथला विकास वन विभाग करतोय तर ह्या समित्यांचा म्हणजे उपयोग काय? कारण नसताना हे भ्रष्टाचाराचं एक मोठं करून झाल्याची फार मोठी चर्चा आहे आणि त्याला कुठेतरी सातारकरांनी आळा घातला पाहिजे. ह्या राजकीय नेत्याने आळा घातला पाहिजे. कारण ह्यात बदनामी सातारकरांची होत नाहीये तर राजकीय नेत्यांची होती. म्हणजे आज जे तिथं चर्चा चालू आहे, जे आत्ताची समिती आहे त्यात राजकीय भरपूर आहे. म्हणजे राजकीय ज्या वेळेला त्यात जातो त्यावेळेला ह्यात अर्थकारणाचं कुठं अर्थपूर्ण संबंध आहेत का? हे बी तपासले पाहिजेत. आणि ह्यामुळे साताराची फार मोठी बदनामी चालली. येणाऱ्या पर्यटकांच्या बरोबर वागण्याची जी पद्धत आहे कमिटीची असेल किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांची, ती म्हणजे येणारा पर्यटक हा अतिशय तुच्छ आहे अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. हे वेळीच थांबवा, अन्यथा काच भकास व्हायला वेळ लागणार नाही. शरद कटकर साहेब, आपण तसं पाहिलं तर साताऱ्यात असला तर सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार आहे, अनुभव आहे, आपल्या प्रत्येक घटकाचा अभ्यास आहे. बरोबर. ज्या दिवशी कास पठारावरती या यंदाच्या 2025 पुष्प हंगामाचा शुभारंभ होता, तिथून केवळ 100 फूट सुद्धा नाही, केवळ 25 फुटावरती एक पर्यटक ज्याच्यामध्ये लेडीज सुद्धा होत्या, त्या पर्यटकाची गाडी फोर व्हीलर जी आहे कार ती नाल्यात गेली आणि ती गाडी काढून बाहेर काढण्यासाठी कुठल्याही कमिटीचं सहकार्य फारसं मिळालं नाही. त्याला ट्रॅक्टर हवा होता. खाजगी एका तास गावातून ट्रॅक्टर आला, त्यांनी 5,000 रुपये मागवले. किती मागितले ऐका ना. मग कमिटी पैसे घेते, पर्यटक पर हेड पैसे घेते, सुविधा का देऊ शकत नाही? तुम्ही जे मांडलेले मुद्दे राष्ट्रच आहेत तर त्याला हा जो मुद्दा आहे तो बरोबर फिट बसतोय. हे पर्यटकांना सुविधा द्यायचं याला माहित नाही, फक्त यांना पर्यटकांना लुटायचं आहे, सातारकरांना लुटायचं आहे, महाराष्ट्रातील जनतेला गुजरातच्या जनतेला लुटायचं एवढंच या कमिटीला माहित आहे आणि त्यांना राजकीय वरदस्त आहे असं यातून स्पष्ट होतंय. तुम्ही मांडलेले मुद्दे अगदी रास्त आहेत असं आम्हालाही वाटतंय. महत्वाचं कसं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा कर वसूल करता त्यावेळेला त्यांना सोयी सुविधा देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हे काय कोण नाकारत नाही. बरं, हे आजचं टोलचं नाटक आहे का? ह्या वर्षी त्याने 150 केला, गेल्या वर्षी 100 असेल, त्याच्या आधी 75 असेल, त्याच्या आधी 50 असेल. टोल वसुलीच होत होती. टोल वसुली होत नव्हते नाही. म्हणजे तुम्ही मस्त लोकांना म्हणाल की आम्ही तो पर्यटन कर घेतो, पण तो टोलच आहे. आणि सातारकरला टोल हा नवीन नाही, हा टोलच आहे. पण कमीत कमी येणाऱ्या पर्यटकांना त्या पद्धतीच्या सुविधा. आणि तसं पाहायला गेलं पूर्वीची जी फुलं होती त्यातली 10% सुद्धा फुलं आता नाहीयेत. 10% म्हणजे जाणारा पर्यटक आल्यानंतर शिव्याच देतो आणि विनाकारण मूर्खपणा केला म्हणून जातो. ही वास्तव आहे. बरं ठीक आहे, तुम्ही व्यवसाय मांडले त्याची ज्या वेळेला त्याला ते कंपाऊंड नव्हतं त्यावेळेला त्या परिसरातल्या गायी, त्या परिसरातले जनावर त्या ठिकाणी चरत होती, त्याचं खत पडत होतं, त्याच्यामुळं त्याचे जे परागकण होते ते इतरत्र जात होते आणि ती फुलांचा बहर चांगला येत होता. अलीकडं असं झालंय ते खुराड्यात जसे कोंबड्या घालतात 5-50 एकाच आणि अडकवून ठेवतात, तशी परिस्थिती झाली. म्हणजे ती फुलं वाढत नाहीत. हाही फुलं लोकांना समाधान, फक्त दगड दिसत आहेत कुठंतरी गेलोय पर्यटनाला म्हणून फुलं म्हणजे नुसते फोटो काढायचे. मागचेच गेल्या 10 वर्षाचे फोटो अपलोड म्हणजे सोशल मीडियावर टाकायचे आणि फार मोठं तिथं अगदी कासला मोठं पर्यटन स्थळ झालंय आणि जागतिक लेवलचं तिथं फुलं उगवतात असा काय प्रकार नाही. खरं तर हा म्हणजे येणाऱ्या पर्यटकांना समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीचं तिथं वातावरण पाहिजे, अशा पद्धतीचं तिथं त्यांना सोयी सुविधा दिल्या पाहिजेत. ही कमिटी नुसती पैसे गोळा करायला आहे का? पर्यटकांना येणाऱ्या अडचणी सुद्धा महाबळेश्वरकर सोडवतात, पाचगणीवाले सोडवतात,
तुम्ही याही पेक्षा सांगतो, तुम्हाला जर खरं बघायचं असेल तर माथेरानला जा. माथेरानची परिस्थिती बघा. माथेरानची लोक तिथली सगळ्या पर्यटकांच्या सोयी सुविधा बघतात. मग इथं तुमचं काही हे पहिलंच वर्ष आहे का? गेले तुम्ही 5-7 वर्ष ह्या गोष्टी करताय, तुम्हाला ह्या गोष्टीचा अंदाज नव्हता का? बरं, ह्यात म्हणजे राजकारण्यांच्या जवळ असलेली मंडळी ह्यात खरं आहे. म्हणजे इथं काय वेगळं दुकान चालू झालंय का? ह्या सगळ्या शंका, म्हणजे मी जे बोलतोय त्या लोकांच्या भावना आहेत, आणि लोकांच्या भावना आहेत आणि लोकांचं मत आहे. आज आम्हाला वाटत नाही का, तुमच्या आमच्या कुटुंबाला वाटत नाही का की कासला जावं? जगातली माणसं येत आहेत, कुटुंब आपलं म्हणणारच ना चालेल दादा. अरे पण म्हणजे मग तुम्ही जर आमच्या सातारकर, आम्ही इथनं जर 22 किलोमीटरवरनं गेलो तर तुम्ही 150 करताय. आम्हाला महाबळेश्वर गेलं तर फुकट दाखवतात किती. MH11 गाडी बघितली की फुकट सोडतायत, MH50 बघितलं तरी सोडतायत का? त्यांना पैसे नको आहेत? त्यांचा तर नगरपालिका टॅक्स वसूल करते, हे कमिटी टॅक्स वसूल करते. इथं काहीही नसताना तुम्ही लोकांच्या म्हणजे एवढा गाजावाजा करायचं की फुलं एवढी मोठी झालीत, एवढं फुलं झालीत की फुलात माणूस बुडतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण करतायत त्या सोशल मीडियावर. आणि तिथं गेल्यानंतर लोकांचा भ्रमनिरास होतोय. हे वास्तव कोण नाकारणार आहे का? आणि हे करत असताना तुमची वागणूक काय? तुमचा येणारा पर्यटक तुमच्या घरचा गडी आहे का? अशा पद्धतीची वर्तणूक जी दिली जाते त्याला वन विभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत. आणि वन विभागाचे अधिकारी त्या तिथल्या कमिटीला पाठीशी घालतायत म्हणून हे कळतंय. आणि त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की ज्या 2-3 वर्षापूर्वी इथं ज्या बसेस ठेवल्या होत्या, त्या बसेसचं काय झालंय वन विभागानं जाहीर करावं. सर बरोबर तुमचं म्हणणं आहे. त्याच अनुषंगाने जे वन विभाग यांना सहाय्य करतो कमिटीला या तासपटाच्या मिलेजुले आर्थिक तडजोड असल्याशिवाय कोण करणारच नाही ना. लोक म्हणतातच ना, साहित्य तेही सांगतो तुम्हाला मी. ज्या वेळेला पतंगराव कदम मंत्री होते त्या काळात तिथं कंपाऊंड टाकलं गेलं. ते कंपाऊंड मध्यंतरीच्या काळात चांगलं कंपाऊंड काढलं गेलं. बघा, पहिला खर्च झाला होता तो कोट्यावधीचा नाही, 15 ते 20 कोटीचा खर्च होता. तो चांगल्या अवस्थेत असलेलं ते सगळं काढलं, सगळं पाडलं आणि पुन्हा नवीन बसवलं. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही तुमच्या टक्केवारीसाठी, तुमचे ठेकेदार पोसायसाठी वन विभाग हे खर्च करतोय का? तो जर खर्च 15-20 कोटी केला नसता तर आज तुम्हाला पर्यटकांना फुकट सोडता आलं असतं. म्हणजे तो पैसा वाचवला असता तर निश्चितपणाने तुम्हाला पर्यटकांना मोफत सोडता आलं. हे चाललंय काय? हे ठेकेदार पोसायचं चाललेलं आहे. आणि हे वन विभाग आणि ती जी कमिटी आहे त्यांचं म्हणजे अगदी मिलेजुले सगळं ते अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय असा आहे. त्यामुळं की सातारकर चिडू नयेत, पण बोलायचं कुणी, ही परिस्थिती आहे. करोड रुपयाच्या जाळ्या नाही, करोड रुपयाच्या जाळ्याच नव्हे तर ते खांबी होते, लोखंडी खांब काही ठिकाणी होते, काही ठिकाणी ते सिमेंटचे खांब होते. ते गेले कुठं? लोखंडाचे खांब ते तो विषय आहे. पण ते जाळ्या असे काय नव्हत्या की 100-50 वर्षापूर्वीच्या जाळ्या होत्या आणि त्या खराब झाल्या होत्या. 2-4 वर्षातला तो विषय होता. ह्या जाळ्याचाच नव्हे तर इतर जो खर्च तुम्ही मंडळीने, इतर जो सामाजिक वनीकरण फॉरेस्ट विभागाचा जो खर्च आहे ना, तो माहितीच्या अधिकारात मागवा, सगळ्या गोष्टी माहिती होतील. कोट्यावधीचा भ्रष्टाचार काच्या नावावर सध्या चाललेला आहे. शेवटचा एक काटकसर प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा आहे की हे जे कमिटीमध्ये सदस्य आहेत 4-5 गावचे जे आहेत, एकी वगैरे कास वगैरे, त्यांना काहीतरी मोबदला मिळवायचे मान्य आहे, सर्वांना मान्य आहे, सातारकरांना मान्य आहे. पण हे सगळे जे आहेत ते सार्वजनिक बांधकाम मंत्री जे आपले स्वयंराजे भोसले यांचे विचाराचे सगळे आहेत, त्यांचे समर्थक सगळे आहेत. मग हे स्वयंराजे भोसलेंना हे एवढं दिसत नाही का या पद्धतीनं काम चाललंय या समितीचं? ते कसं आहे, आता त्यांच्यावर राज्याचा खरं तर त्यांच्याकडे बोजा पडलेला आहे. राज्याचा त्यांना कारभार बघायचा पहिली गोष्ट एक. आणि कळत असलं तरी आपलं कसं आहे, आपलं शेवटी एखादं पोरग असतं, एखादं वांड असतं, एखादं काम चांगलं असतं, आपण वाणफोडाकडे लक्ष देत नाही. तशा पद्धतीने चालत एखादी चालू देत, बघतायत ते, करतायत ते, अशा पद्धतीने त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं असेल. पण निश्चितपणाने यानंतरच्या काळात त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पर्यटकांना योग्य पद्धतीने वागणूक दिली पाहिजे. सातारकरांना टोलमुक्ती तिथनं मिळाली पाहिजे. आणि सातारकरच्या जनतेला खास भलं ती फुलं 4 असतील, पण आमच्या कुटुंबाला बघायचं, सातारकरांच्या बघायचं झालं, सातारकरांना बघायचं झालं तर निश्चितपणानं त्या 4 कुटुंबाला
जे काय जात असतील त्यांना ते मोफत मिळालं पाहिजे असं सर्वच मंत्र्यांनी आणि सर्वच खासदारांनी हे लक्षात घ्यावं. आणि सातारचा हा काचचा 3रा टोल तरी माफ करावा एवढीच माझी अपेक्षा आहे.